तर विड्स तर आपण चॅप्टर बघतोय तो म्हणजे विड्स. तर विड्सची आपण डेफिनेशन बघितलेली आहे. त्याच्यानंतर काय म्हणले बघा की विड्समध्ये सोविंग ऑपरेशन विथ सीड ड्रिल इज नॉट पॉसिबल इफ विड्स infestation is high as the block free flow of soil between the tines. Harvesting is difficult and delay due to presence of weed. तर काय म्हणले की जर समजा आपल्या शेतामध्ये जर वीड्स म्हणजे तण असतील तर सोईंग ऑपरेशन म्हणजे पेरणी करताना आपल्याला खूप जास्त अडचणी येऊ शकतात. सोईंग ऑपरेशन पेरणी ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस सर्वाधिक जास्त अडचणी या ठिकाणी येत असतात. तर आपल्या क्षेत्रामधले वीड्स आपल्याला नष्ट करणं ही आपली पहिली जबाबदारी असेल. जर वीड्स जास्त प्रमाणात असतील तर आपल्याला पेरणी करताना खूप जास्त अडचण येते. त्याच्यानंतरच ज्यावेळेस आपण नांगरणी करत असतो त्यावेळेससुद्धा समजा जर खूपच जास्त विड्स असतील, खूपच जास्त तण असतील तर आपल्याला नांगरणी करताना सुद्धा अडचण येते. त्याच्यानंतर पेरणी करताना अडचण येते. तर ह्याच्या संदर्भात आपल्याला इथं माहिती सांगितले. नंतर काय म्हटले की वीड्स ग्रोथ हॅबिट्स म्हणजे तण वाढण्याचं जी हॅबिट्स आहेत त्याच्यासंबंधित सवय आहेत. तर कशा पद्धतीचे तण वाढतात तर बघा की वीड्स ग्रोथ और डेव्हलपमेंट स्टेज आर सिमिलर टू दोज क्रॉप. समजा की गहू असेल तर गहू जर आपण गव्हाची पेरणी केली असेल तर गव्हासोबत लव्हाळा जे वीड येतं, लव्हाळ्याचं जे तण असतं तर तण ते गहू आणि लव्हाळा हे जवळजवळ सारखं दिसत असतं. त्याच्यामुळं ज्या गव्हाचे जे स्टेज असतात वेगवेगळ्या डेव्हलपिंग स्टेज म्हणजे विकासाच्या ज्या स्टेजेस असतात तशाच त्या लव्हाळ्याच्या स्टेजेस असतात. त्यामुळे आपल्याला लव्हाळामधलं आणि वीड्स गव्हामधलं आपल्या ठिकाणी फरक कळून येत नाही किंवा फरक या ठिकाणी जाणवत नाही. तर वीड्स ग्रोथ ऑफ डेव्हलपमेंट स्टेज आर सिमिलर टू दोज ऑफ वीड्स. इम्पॉर्टंट ग्रोथ स्टेज ऑफ वीड्स आर प्रेझेंटेड ॲज. तर काय जे महत्त्वाच्या वाढीच्या जे स्टेजेस असतात वीड्सच्या तणाच्या तर कोणकोणते तर पहिलं बघा की जर्मिनेशन म्हणजे उगवण, सिडलिंग्स म्हणजे उगवणच, टिलरिंग म्हणजे समजा आपण एखादं पीक जर आपल्या शेतामध्ये जर लावलं तर टिलरिंग म्हणजे बारक्या फांद्या फुटतात, त्याच्यामध्ये छोटे फुटवे फुटतात, त्याला टिलरिंग म्हटलं जातं. त्याच्यात तर काय म्हटलं आहे सेकंड बघा की स्टेम इलॉंगिनेशन म्हणजे स्टेम वाढण्याचा कालावधी असेल, स्टेम इलॉंगिनेशन. नंतर बुटिंग, नंतर इनफ्लोरसन्स इमर्जन्स म्हणजे बारीक ज्यावेळेस पाकळ्या येतात ते त्याला इनफ्लोरसन्स इमर्जन्स म्हणतात. नंतर अँथिसिस मिल्किंग म्हणजे जे काय वीड्स असतात तर ते जे तण असतात तर ते तण जर असं आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पांढरा भाग तयार होतो त्याला मिल्किंग असं म्हटलं जातं. नंतर डाऊट, नंतर रायपनिंग म्हणजे पिकणं. तर ह्या वेगळ्या स्टेजेस आहेत. तर अशा काय ह्या स्टेजेस एवढ्या जास्त इम्पॉर्टन्स नाहीत. तर वीड्स म्हणजे तण जे असतात तर तण ज्यावेळेस वाढ होते तर तण वाढण्यासाठी या वेगवेगळ्या स्टेजेसमधून या ठिकाणी त्यांना पार पडले जातात. वेगवेगळ्या स्टेजेस आल्या. नंतर काय म्हणले की ॲज अर्ली स्टेज ऑफ वीड्स ग्रोथ आर इम्पॉर्टंट फॉर वीड कंट्रोल. म्हणजे काय म्हणले की एखादं तण तयार होण्याच्या अर्ली स्टेज तर लवकरात लवकर जे आहे तर ते आपलं तण जे आहे ते नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. इन अर्ली स्टेज ऑफ अर्ली स्टेज ऑफ वीड ग्रोथ आर इम्पॉर्टंट फॉर वीड कंट्रोल. तर तण कंट्रोलमध्ये आणण्यासाठी, तण नियंत्रणात आणण्यासाठी अर्ली स्टेजला लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी कंट्रोल करणं गरजेचं आहे. सीडलिंग स्टेज इज सब डिवायडेड डिपेंड्स ऑन लीफ नंबर. तर जे विड्स असेल, जे तण असेल तर त्याच्यामध्ये किती प्रमाणात पानं त्याच्यावरती आलेले आहेत तर त्याच्यावरती त्याला सीडलिंग स्टेज असं म्हणत जातात. द लीव्स कन्सिडर फॉर काउंटिंग वेन कॉलर इज व्हिजिबल when it is subsequent leaf appears in the floral. तर काय म्हणले बघा की क्रिटिकल पिरियड ऑफ वीड कॉम्पिटिशन. तर जे तण आहे हे तण जे आहे ते तण आपल्या पिकासोबत स्पर्धा करतं. तर त्याच्यासाठी जे कोणकोणत्या स्टेजेसला क्रिटिकल पिरियडमध्ये कोणकोणत्या पिरियड्सना हे तण आपल्या आपल्या पिकांना सोबत जे स्पर्धा करतं तर ते कोणकोणत्या स्टेजेस आहेत बघा
की एक नंबर त्याच्यामध्ये काय, वीड कॉम्पिटिशन अलॉंग विथ क्रॉप इज फॉर न्यूट्रिशन, लाईट, वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. तर जे आपण पीक घेतलेलं आहे तर त्याच्यासोबत स्पर्धा कशासाठी स्पर्धा होते, कोणकोणत्या गोष्टीमध्ये, तर जे क्रॉप्स आहे ते क्रॉपसोबत न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्वांसोबत त्याची स्पर्धा होणार. नंतर लाईट म्हणजे सूर्यप्रकाशासाठी. नंतर वॉटर म्हणजे पाण्यासाठी. नंतर कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बन डायऑक्साईडसाठी या तणाची. आणि आपण जे पेरणी केलेलं जे पीक आहे तर या पिकांमध्ये या ठिकाणी या गोष्टीसाठी स्पर्धा होत असते. तर कशासाठी बघा, क्रॉप्स फॉर वीड, फॉर न्यूट्रिएंट्स, लाईट, वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. न्यूट्रिएंट्स म्हणजे तण, वॉटर म्हणजे पाणी, लाईट म्हणजे सूर्यप्रकाश, आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. तर या गोष्टींसाठी या वीड्समध्ये, तणांमध्ये या ठिकाणी स्पर्धा नेहमी होत असते. न्यूट्रिएंट्स, लाईट, वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. नंतर बघा, द क्रिटिकल पिरियड ऑफ वीड्स कॉम्पिटिशन कॅन बी डिफाईन्ड ॲज अ शॉर्टेस्ट इकॉनॉमिक रिटर्न. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस ह्या क्रिटिकल पिरियड्समध्ये ज्यावेळेस आपण ह्या पिकांची स्पर्धा होते आणि त्याच्यामुळे जे पीक आहे, येणारं जे पीक आहे तर त्याचं उत्पन्न कमी होतं आणि त्याच्यामुळं हायेस्ट इकॉनॉमिक्स, तर रिझल्ट इन अ हायेस्ट इकॉनॉमिक्स रिझल्ट म्हणजे जी आपल्याला इकॉनॉमिक्स किंवा जे आर्थिक जेवढे पैसे मिळायला पाहिजे तेवढे पैसे या ठिकाणी त्या येणाऱ्या क्रॉप्समधून, त्या पिकामधून आपल्याला मिळू शकत नाही. The yield level obtained by weeding during the period is similar to the obtained by full season free condition. तर काय म्हणते की द क्रिटिकल पिरियड ऑफ वीड कॉम्पिटिशन इज फाउंड 30 डे फॉर मोस्ट ऑफ द क्रॉप्स. म्हणजे जे आपण जे तण आहे तर तण जे आहे ते तण जास्तीत जास्त 30 दिवसामध्ये योग्य तऱ्हेने उगवून येत असतं. दॅट इज द क्रिटिकल पिरियड. तर पहिल्या 30 दिवसामध्ये हे तण आपल्या शेतामध्ये उगवून येतं आणि तोच त्याचा क्रिटिकल पिरियड आहे पहिल्या 30 दिवसामध्येच. समजा एखादा आपण जर क्रॉप या ठिकाणी जर लावला असेल तर पहिल्या 30 दिवसामध्ये ते क्रॉप, ते जे वीड्स आहे त्या क्रॉपसोबत वीड्स उगवून येतं आणि ते ज्यावेळेस त्या क्रॉपना पाण्याची गरज असते, सूर्यप्रकाशाची गरज असते, वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते, तर ते तण आहे ते त्या प्रकारचे सगळे पोषक तत्वे स्वतःला घेतं. The length of a critical period of a weed competition depends on the nature of crops, its competitive ability of varieties and growing condition. तर याच्यावरतीच त्या येणाऱ्या तणाचं ग्रोथ, वाढ आहे ते अवलंबून असते. तर आपल्या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं आहे की जे कोणतंही तण असेल हे तण काय करतं, येणाऱ्या पिकासोबत स्पर्धा करतं. हे जे तण आहे हे तण पिकासोबत स्पर्धाच करत नाही तर त्याच्यासोबत त्याच्या वाढीसाठी गरजेचं असणाऱ्या, पिकाच्या वाढीसाठी जे गरजेचं असणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत ते तण या स्वतःसाठी या ठिकाणी वापर करून घेत असतं. तर एवढंच फक्त आपण या ठिकाणी याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. तर पुढे बघा की आपल्याला काय म्हटलं तर कॅरेक्टरिस्टिक